ते जर पाहिजे असेल तर टेंटेटिव्ह मिळत असेल की आपल्याला टेंटेटिव्ह पेक्षा मी तुम्हाला आकडेवारी घेऊन सांगतो ना. आताच नको, 8 दिवसापूर्वीच माहिती आहे ना किती आकडेवारी आहे. अहो 8 तास माहिती तुम्हाला पूर्ण महिन्याची सांगतो ना आकडेवारी. तर मागल्या महिन्यात असेल 10 मिनिटं आम्ही थांबतो, तुम्ही 10 मिनिटं. असं नाहीये मला. हे बघा मला जे करायचंय ना तो आता टायपिंग करावं लागतं. माणसं नाहीयेत आमचं. ह्याच अन्न व औषध प्रशासनातच भेसळ आहे का, त्यांनी पत्रकारांना देखील टाळाटाळ करण्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. पण डायरेक्ट आता जे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांना आपण डायरेक्ट एफडीएच्या कार्यालयाच्या दारातूनच आता आपण कॉल करणार आहोत आणि जो काही प्रकार सुरू आहे त्याच्याबाबत त्यांना आपण सांगणार आहोत. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये आहे ते अनेक आस्थापनांमध्ये हॉटेल असतील, विविध जे खाद्यतेल असतील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आहे ती धाडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात पाहायला गेलं तर याच भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडताना तुकाराम मुंढे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र कोल्हापुरात आहे ते याचं चित्र उलट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोल्हापूरचं अन्न आणि औषध प्रशासन झोपेतच असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. आता मी सध्या कोल्हापुरातील अन्न व औषध प्रशासनाच्या दारातच उभी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच कार्यालयाला गेली 2 महिने आहेत की आम्ही पायऱ्या चढवून पायऱ्या झिजवल्या आहेत. अनेक कारवाया किती झाल्या याची माहिती आम्ही या प्रशासनाच्या वतीनं मागण्याचा प्रयत्न केला. किती ठिकाणी धाडे टाकले आणि किती हॉटेल्सवर कारवाई केल्या, काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याच अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं आहे ते डावलण्याचं प्रयत्न या ठिकाणी झाला. चाल ढकल करण्याचं देखील पाहायला मिळालं. त्यासोबतच उडवाउडीची उत्तरं देखील या प्रशासनाच्या वतीनं आहे ती देण्यात आली. खरं तर कोल्हापूरचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे हे आहे. त्यांनाच आम्ही भेटून आहे ती विविध माहिती या संदर्भात मागितली. मात्र त्यांच्याकडून आहे ती विविध उत्तरं आहेत ती देण्यात आली. चाल ढकलपणा आहे तो दिसून आला. याचबरोबर कोल्हापुरामध्ये जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांनी स्टिंगला शाळेच्या परिसरामध्ये बंदी घातली तेव्हा जनप्रवाहाच्या वतीनं आहे ती स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. आणि त्याच दुसऱ्या दिवशी आहे ते आम्ही ज्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं, जी पुरावे आहेत की घेऊन आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाला भेटलो. त्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी आहे ते स्टिंग अद्याप विकलं जात आहे. जेव्हा हा नियम निघाला तेव्हा तारीख होती 3 जुलै आणि जेव्हा आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा तारीख होती 13 जुलै. म्हणजे कमीत कमी 10 दिवसांच्या गॅप नंतर आहे ती आम्ही हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं. कारण 10 दिवस आहे ते प्रशासनाला आम्ही वेळ दिला होता कारवाई करण्यासाठी. मात्र कारवाई न झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन झालं. त्यानंतर आम्ही यांना भेटून लोकेशन सांगितले, कोणकोणत्या ठिकाणी स्टिंग उघड्या प्रमाणात मिळत आहे ते देखील सांगितलं. मात्र त्यांच्याकडून आहे ते आम्ही कारवाई करू तुम्ही लोकेशन पाठवा अशी उत्तरं मिळाली. त्यानंतर आम्ही त्यांना लोकेशन पाठवले, पुरावे पाठवले. अनेक ठिकाणी जिथं जिथं स्टिंग मिळतं विद्यार्थ्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं की स्टिंग कुठे कुठे मिळतं हे देखील आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसात कारवाई करून. मात्र आम्ही त्यांना पुन्हा भेटलो, 8 दिवसाने भेटलो, 10 दिवसाने भेटलो. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचं दिसलं. आम्ही पुन्हा 23 जुलैला आलं, म्हणजे एकंदरीतच 20 दिवसानंतर देखील आम्ही भेटलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की याबाबत GRच निघाला नाहीये आणि वरून आदेश देखील या ठिकाणी आलेला नसल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे एकंदरीतच त्यांनी पत्रकारांना देखील टाळाटाळ करण्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यासोबतच अनेक किती कारवाई झाल्या या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परवाच गेल्या 8 दिवसापूर्वीच कोल्हापुरातील नामांकित असलेल्या केदारलिंग बेकरीवर आहे ती एफडीएची धाड पडली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी आहे ते केदारलिंग बेकरी बंद न होता ग्राहकांना आहे तिथं सर्रास विक्री होताना आपल्याला पाहायला मिळत होतं. म्हणजे नेमकी प्रशासन आहे गांधारची भूमिका घेतली आहे की या जे हॉटेल्स आहेत, आस्थापना आहेत यांच्या समर्थनार्थ ही प्रशासन आहे याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच आम्ही पुन्हा एकदा या जे सहाय्यक आयुक्त आहेत उदय लोहकर यांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा उडवाउडीची उत्तर दिली. आता नको, नंतर या प्रत्येक वेळी हेच त्यांच्याकडून उत्तर मिळालं की आज नाही उद्या या 2 दिवसांनी आम्ही माहिती देऊ असं सांगलं. मात्र अद्यापही किती कारवाई झाल्या याचा आकडेवारी आहे तो पत्रकारांपर्यंत पोहोचला नसल्याचं पाहायला मिळालं. कालच आम्ही त्यांना भेटलो आहे. तो व्हिडिओ सध्या मी या ठिकाणी मी काढून तुम्हाला अपडेटेड देतो. त्याच्यासाठी काय मागणी केली आपल्याकडे? काय
त्या आता आलेली काय मागणी की त्यांची मागणी अशी केली की बाबा हॉटेल रेस्टॉरंट आणि जे काही मिठाईची दुकानं किंवा या आयुष्याला जे बस त्यांची स्ट्रिक्टली तपासणी व्हावी आणि त्या पद्धतीने त्यांची कारवाई व्हावी. आणि हा नाही ऐका ना, आणि हा जी कारवाई आहे काय ही कारवाई तुमची जी चालू आहे त्याच्याबद्दल आम्हाला पेपर मधून पण कळालं की चांगली चालू आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी कारवाई पुढं हा बाईट नाही की आपण हाच बाईट आहे एवढाच पाहिजे. आणि आतापर्यंत किती ठिकाणी आपण पाहणी केली. हे जर पाहिजे असेल तर टेंटेटिव्ह म्हणायचं असेल की आपल्याला हे बघा, टेंटेटिव्ह पेक्षा मी तुम्हाला आकडेवारी सांगतो ना. आता 8 दिवसापूर्वीच माहिती आहे ना किती आकडेवारी आहे. अहो आणि तसं नाही, मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो ना आकडेवारी. सर मागल्या महिन्यात असेल आम्ही थांबतो, तुम्ही 10 मिनिटं. अहो असं नाही, मला हे बघा, मला जे करायचंय ना स्वतः टायपिंग करावं लागतं, माणसं नाही येत आपल्याकडे. तो ऐका तुम्ही तसं सांगा माणसं त्याच्या मंत्री तयार होत्या गावाला माहिती आहे का? तुम्ही थोडं बाहेर थांबा, मी त्यांना बोलवतो. त्यांना मला विचारून तुम्ही थोडं बाहेर राहा, मी त्यांना बोलवतो. डायरेक्ट कसे बोलवते बरं, तसं सांगा माणसं त्याच्या मंत्री तयार होत्या गावाला माहिती आहे का? तुम्ही थोडं बाहेर थांबा, मी त्यांना बोलवतो. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही ह्या प्रशासनाला भेटलो आहे, आयुक्त आहेत उदय लोहकरे आहेत, त्यांना भेटलो आहे, मात्र त्यांच्याकडून अशीच उत्तर आहे ती देण्यात आली. आम्ही एकंदरीतच आम्ही त्यांना आकडेवारी विचारली की किती सध्या आहे ती कारवाई झाली आहे, मात्र त्यांच्याकडे अद्याप आकडेवारी नाही. आम्ही महिन्याची मागितली, महिन्याकडे आकडेवारी नव्हती. आम्ही 8 दिवसाची मागितली, तेही त्यांच्याकडे नव्हतं. मला म्हटलं की तुम्ही बाहेर बसा. हे इतकी रुडली आहे ती त्यांची प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं. तरी देखील आम्ही 10 मिनिटं थांबू आणि त्यानंतर तुम्ही माहिती द्या असं देखील आम्ही त्यांना म्हणलो. मात्र त्यांनी 10 मिनिटं थांबा, तुम्ही माहिती देतो असं बोलले. हालचाली सुरू झाल्या, माहिती देण्याचं नाटक एक प्रकारचं या ठिकाणी केलं झालं. त्यानंतर परत आम्हाला म्हटले की आता माझी मीटिंग आहे, 20 ते 25 मिनिटं तुम्हाला थांबावं लागले, असं त्यांनी स्वतः आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकारांनी एकंदरीतच यांना किती ठिकाणी आहे ती असा जी काही गैरप्रकार आहे तो सुरू असल्याचं निदर्शनात आणून दिलं आहे. मात्र एकाही पत्रकारांना याच्या समर्थनार्थ असेल किंवा याच्या रिलेटेड कुठलीही माहिती मिळालं नसल्यामुळे ती सर्वच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र एकंदरीतच पाहायला गेलं की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे धाडी पडताना पाहायला मिळत आहे. मग कोल्हापूरचं प्रशासन नेमकी काय करते आहे किंवा यांच्या समर्थनार्थ जे हॉटेल्स आहेत, जे काही आस्थापना आहेत, त्यांच्या बाजूने हे प्रशासन आहे की शासनाने जे काही नियम दिलेत ते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रशासन आहे, असा देखील प्रश्न आहे ते या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी चार्ज स्वीकारला तेव्हा त्यांनी एक टोल फ्री नंबर दिला होता की त्यांना कुठेही भेसळ असेल किंवा कुठेही गैरप्रकार आढळल्यास डायरेक्ट कॉल करा असं त्यांनी त्यावेळी सांगितलेलं. आपण त्याच टोल फ्री नंबरला सध्या आपण कॉल करतोय. एकंदरीत टोल फ्रीचा नंबर आहे 1800-222-365. आपण त्यालाच फोन करतो. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं याच्या ट्रू कॉलरवर या ठिकाणी दाखवतंय. प्लीज ट्राई आफ्टर सम टाइम. जिस उपभोक्ता से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है, कृपया कुछ समय बाद. बिझी सांगत आहे, परत आपण ट्राय करूया. The subscriber is busy. Please try after some time. जिस उपभोक्ता से आप संपर्क पुन्हा बिझी सांगत आहे. म्हणजे जी हेल्पलाईन जी नागरिकांना दिली आहे डायरेक्ट कॉल करण्यासाठी स्वतः मुंडे सरांनी सांगितलंय, मात्र ते सध्या व्यवस्थित कार्यरत आहे की नाही असं देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित Please होतो. try after some time. जिस उपभोक्ता से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है, कृपया कुछ व्यस्त है. समय बाद कोशिश करें. आपण या ठिकाणी 3 वेळा टोल फ्री नंबरला कॉल केलाय. आपण डायरेक्ट आता जे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांना आपण डायरेक्ट FDAच्या कार्यालयाच्या दारातूनच आता आपण कॉल करणार आहोत आणि जो काही प्रकार सुरू आहे त्याच्याबाबत त्यांना आपण सांगणार आहोत.
फोन रिंग होत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला उचलला जात नाही. आपण पुन्हा एकदा ट्राय करू. फोन उचलला जात तुम्ही ज्या नाही. व्यक्तीला कॉल करत आहात त्यांच्या वेळेत उत्तर देत नाही. मात्र नक्कीच त्यांचा कॉल बॅक येईल असा विश्वास या ठिकाणी आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर सध्या ह्या अन्न व औषध प्रशासनाचं महत्त्वाचं कार्य आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं कुठे भेसळ असेल ते शोधून त्याच्यावर कारवाई करणं. मात्र आता सध्या प्रश्न असा पडलाय की ह्याच अन्न व औषध प्रशासनातच भेसळ आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडला आहे. खरं तर पाहायला गेलं तर आत्ता सध्या आहे ती ह्या अन्न व औषध प्रशासनाचीच पंचनामा करण्याची वेळ आहे ती आली आहे. एकंदरीतच पाहायला गेलं की आकडेवारी आहे ती अद्याप समोर आलेली नाही. दंड किती वसूल केला त्याची देखील माहिती समोर आलेली नाही. म्हणजे नेमकं अन्न व औषध प्रशासन आहे ते मॅनेज्ड आहे का हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे. जेव्हा जेव्हा धाडी टाकली जातील तेव्हा तोडपाणी करून मॅनेज केलं जातंय का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच पाहायला गेलं तर जे काही खरं तर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ती तुकाराम मुंडे यांच्या नावामुळे आहे ती धाक आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीतच स्वतःहून आहे ते अनेक हॉटेल्स असतील अनेक आस्थापना असेल त्यांनी स्वतःहून स्वच्छता असेल अशी भेसळ आहे ती टाळण्याचा आहे तो प्रयत्न सध्या आहेत. कारण त्यांनी नियमांचं पालन देखील करण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तुकाराम मुंडे सर यांची धाक आहे ती कोल्हापूर अन्न प्रशासनालाच नाहीये याचं स्पष्ट चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. कारण त्यांच्याकडून जे काही उत्तरं आपल्याला मिळत आहेत त्याच्याकडे एकंदरीतच पाहायला गेलं तर संशय निर्माण होताना या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही सध्या तुकाराम मुंडे सर यांना फोन केलेलाच आहे. थोड्या वेळात त्यांचा रिकॉल आपल्याला येईलच आणि याची माहिती देखील आम्ही पुन्हा एकदा या कॅमेरा पुढे मांडू आणि एकंदरीतच या अन्न व औषध प्रशासनाचं कार्य नियमित व व्यवस्थित पारदर्शकपणे सुरू ठेवण्यासाठी हा नक्कीच लढा आहे तो यशस्वी करू या ठिकाणी असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर.